जय मा काली श्री स्वामी समर्थ. बघूयात आजच्यासाठी आपल्याला ओव्हरऑल गायडन्स काय सांगते. तर ओव्हरऑल गायडन्ससाठी आपल्याला पहिलं कार्ड आलं आहे मॅच्युरिटी कार्ड. सो जी कुठली सिच्युएशन तुमच्या आत्ता डोक्यात चालली आहे त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला आपला इगो इथे थोडा बाजूला ठेवायचा आहे आणि खूप मॅच्युअरली समजुतीने जो काही निर्णय आहे किंवा ॲक्शन आहे ती घ्यायची आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण एकदम रशमध्ये, एन्झायटीमध्ये, फिअरमध्ये निर्णय घेऊन जातो आणि मग नंतर रिग्रेट करतो. सो हे कार्ड आपल्याला इथे सांगत आहे की थोडंसं अलर्ट राहायचं आहे आणि मॅच्युअरली समजुतीने गोष्टींना आधी नीट माहिती करून घ्या, विचार करा आणि मगच डिसिजन घ्या. नंतरचं कार्ड आपल्याला सांगत आहे आयसोलेशन कार्ड. हे कार्ड आपल्याला सांगत आहे की एकटं आपल्याला राहायचं नाही आहे. जे काही सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बोला, दुसऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करा. जरी ते तुम्हाला अवघड कधी कधी होतं असं की आपल्याला वाटतं नाही, ही माझी जी परिस्थिती आहे हे फक्त मीच समजू शकते, दुसऱ्यांना सांगून ते कळणार नाही. पण इथे हे कार्ड आपल्याला सांगत आहे की एकटं राहायचं नाही आहे. त्यांनी आपण अजून निगेटिव्ह एनर्जीजना अट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे जे कुठे तुमचा कम्फर्ट झोन आहे, फ्रेंड्स आहे, फॅमिलीज आहे, फॅमिलीमध्ये आहे कोणी, फ्रेंड्समध्ये जे कोणी तुमच्या क्लोजेस्ट आहे, ज्यांच्याबरोबर तुमचा खूप कम्फर्ट झोन आहे, त्यांच्याशी नक्कीच गोष्टी शेअर करा. मे बी काहीतरी वेगळं सोल्युशन मिळेल, खूप बरं वाटेल आपल्याला. कधी कधी नुसतं ऐकायला हवं असतं कोणीतरी. सो नुसतं आपण बोललो तरी आपल्याला एकदम रिलॅक्सिंग फील होतं. तर इथे ह्याचं लक्ष नक्कीच द्यायचं आहे, एकटं राहायचं नाही आहे. आणि थर्ड कार्ड आपल्याला सांगत आहे ओव्हरऑल गायडन्ससाठी जी काही सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये थोडासा लेझीनेस होतो आहे, तर तो सोडून द्यायचा आहे. आपलं कम्फर्ट झोन, लेझीनेस म्हणजे काय, बेसिकली आपण आपल्या एका शेलमध्ये असतो, कम्फर्ट झोनमध्ये असतो. सो हे कार्ड आलं की आपल्याला सांगतं की आपला जो काही कम्फर्ट झोन आहे तो तोडायचा आहे. सो जे काही सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये रिस्क घ्या, नवीन काही आयडियाज असतील इम्प्लिमेंट करा. जे काही तुमच्या आत्ता सिच्युएशन लाईफमध्ये चाललं आहे त्यासाठी लेझी न राहता ती ॲक्शन घ्या. गोष्टी पोस्टपोन करू नका, लेझी राहू नका. डेफिनेटली वर्क फॉर जे काही तुमचं आहे त्यासाठी. सो असंच जर तुम्हाला पर्सनल रीडिंग्स हवे असतील तर DM करा मला नक्कीच जास्त माहितीसाठी. ह्याच्याबरोबर आम्ही बऱ्याच वेळेस मेडिटेशन्स, होम रेमेडीज आहेत, बरेच काय काय टूल्स आहेत. सो त्याची गरज लागली तर ते पण आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यामुळे DM करा काहीही माहितीसाठी. बी ब्लेस्ड ऑल ऑफ यू. थँक यू सो मच.